चष्मा चमकतो. एकदा एक माणूस काय म्हणला, आमचे वडील वारले की, आणि ती बामण आला का नाही ती धावा करायला, तेव्हा ते म्हणला की आमच्या वडिलांना आंबे लय आवडत होते, तर बामणाला काय आंबे दान द्यायचे. मग ते त्यांच्या घरी आंब्याची झाडं होती रानात. मग लगेच बामणाने सांगितलं, पाटी भरून आंबे आणा. मग भले मोठी पाटी भरून एवढे आंबे आणले आणि त्या बामणाला आता द्यायचे. मग तेवढ्यावर थांबावं का नाही त्याने. ते बामणाला कपडे, परत दक्षिणा, परत आणि ते सोन्याचा आंबा एक. मग ते सगळं आणलं त्या म्हाताऱ्याच्या लेकानं, सगळं आणलं. ते काय काय सांगितलं, ते सोन्याचा आंबा बारका करून आणला, परत दक्षिणा, कपडे, ते सगळं आणलं. आणि आता ते सगळं करायचं. मग त्या पोराने काय केलं, म्हाताऱ्याच्या एक मोठी सळी, लोखंडाची सळई असते ना, ती घेतली. तिथं ते स्मशानात न्यायला तिथं नेली ती सळई, आणि काही दुसरं आणि गरम करायचं साधन नेलं. आणि त्या बामणाने विचारलं, काय काय आणलं ते दाखवा. मग दाखवलं, सगळं दाखवलं ते सामान. आंबे पाटी भरून मोठी, सोन्याचा आंबा, दक्षिणा, कपडे बामणाला, शिदा बिदा, ते सगळं सगळं दाखवलं. आणि मग ती सळी दाखवली. ते म्हणला, ही सळी कशाला. तर ते म्हाताऱ्याचा पोरगा म्हणला, माझ्या बापाच्या हिचं मानावर डागणी दिलेली होती, की एक डागणी द्यायची तुम्हाला, म्हणजे मग हे सगळं आमचं समाधान होईल. ते बामण म्हणलं, हे ठेवा तुम्हाला सगळं, मला नको काय. तर ते सगळं दिलं पाहिजे का नको, हे कमेंट करून सांगा. काय की डागणी सगळं दिलं पाहिजे का नको, हे असं होतं पहिलं. तर हे सांगा तुम्ही मला.